बीड नगर पालिका परिषद के 26 प्रभागों में से प्रभाग क्रमांक 3 का मतदान 20 दिसंबर यानी ही आज कराया जा रहा है। इसी पृष्ठभूमि पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता योगेश क्षीरसागर ने मतदान केंद्र का जायजा लिया, जहां उन्होंने मीडिया से बातचीत की और कहा कि पार्टी ने अच्छे उम्मीदवार खड़े करने की कोशिश की और नगराध्यक्ष तथा नगरसेवक पद के उम्मीदवार अच्छे बहुमत से जीतेंगे। एक ही वार्ड की चुनाव प्रक्रिया पूरी तरह तैयार और सतर्क है। मतदान शांतिपूर्वक होगा और कहीं कोई परेशानी नहीं आएगी। आइए सुनते आगे और क्या कुछ कहना है क्षीरसागर का। आज आपण पाहिलं तर सकाळपासून रीग लागलेली आहे आणि उत्साह मतदारांमध्ये प्रभाग 3 चं जे उर्वरित एक लोकप्रतिनिधीचं मतदान आहे नगरसेवक पदासाठी उत्साहाचं वातावरण आहे, चांगला प्रतिसाद लोकांमध्ये इथं आहे। उद्या निकाल आहे, त्या अनुषंगाने अनेक उमेदवार त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर देखील बसत होते, अनेकांना धाकधूक होती। कशा पद्धतीने उद्या निकालाचं चित्र असेल? आम्हाला निकाल चांगला अपेक्षित आहे। लोकांचा रिस्पॉन्स शहरामध्ये पाहता एक चांगलं वातावरण हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी दिसतंय आणि चांगल्या पद्धतीचे उमेदवार टाकण्याचा आम्ही सुद्धा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून नगराध्यक्ष आणि मेजॉरिटी नगरसेवक निवडून येतील अशी चिंता आहे। मागच्या 2 डिसेंबर रोजी काही मारहाणीच्या घटना देखील समोर आल्या होत्या। आज कशा पद्धतीने करून आहे काही प्रशासनाला स्पेशली काही निवेदन वगैरे दिलं नाही, प्रशासनाचं निवेदन आम्ही काय असं लेखी दिलेलं नाही, पण जे बोलणं झालेलं आहे त्याच्यावरनं एकच प्रभागाची निवडणूक आहे, त्यामुळे यंत्रणा सज्ज आहे, यंत्रणा पर्याप्त आहे आणि इथं काही गडबड होण्याचं तसं काही चिन्ह नाहीत आणि चांगल्या रीतीने मतदान होईल, कुठं काही अडचण येणार नाही अशी परिस्थिती आहे। आता निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे, त्या निवडणुकीचे ते विषय असतात आणि आज मतदान आहे आणि मला वाटतं सगळ्यांनीच आपापले प्रयत्न केलेत आणि लोकांचा आम्हाला जो भेटलेला प्रतिसाद आहे, जे बोलणं होतंय आमचं मतदारांसोबत ते पॉझिटिव्ह त्यांचे रिॲक्शन्स आहेत, त्यामुळे चांगला निकाल हा भाजपाला बीडमध्ये लागेल।